नमस्कार. 15 तारखेला अमावस्या आहे, म्हणजे अधिक मासाचा समारोप त्या दिवशी होणार आहे आणि त्या दिवशीपर्यंत आपलं हे सगळं संपलं पाहिजे. म्हणून आज आपण जरा जास्त श्लोकांचा विचार करूया. जास्त म्हणजे रोज 3 किंवा 4 करतो, यावेळेला आपण 4-4च्या 2 याच्यामध्ये 8 श्लोकांचा विचार आजच करणार आहोत. मग पुढची 4 किंवा 5 4 किंवा 5 असं करत आपण पुढे जाऊया आणि 15 तारखेच्या अमावस्येपर्यंत या सगळ्याचा समारोप करण्याचा प्रयत्न करूया. मी प्रयत्न करूया असाच शब्द वापरतोय, कारण एखादी गोष्ट होत असेल तरच ते सांगितलं पाहिजे. आपण प्रयत्नरत राहणं आवश्यक असतं. चला, पहिल्यांदा 4 श्लोक ऐका. चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेदविदेकपात् समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिः शुभाङ्गो लोकसारङ्गः सुतन्तुस्तन्तुवर्धनः इन्द्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः उद्भवः सुन्दरः सुन्दो रत्ननाभः सुलोचनः अर्को वाजसनः शृङ्गी जयन्तः सर्वविद्यये. यातली पहिल्या श्लोकातली नावं तुम्हाला मी आधी सांगतो. चतुर्मूर्ती, चतुर्बाहू, चतुर्व्यूह, चतुर्गती, चतुरात्मा, चतुर्भाव, चतुर्वेदवित आणि एकपात. आता हे काय आहे? एवढं सगळं चतुर 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 घेतलं आहे आणि शेवटी मात्र एकपाद म्हटलं आहे. चतुर्मूर्ती काय आहे पहिल्यांदा बघूया. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की सगळं 4-4-4-4 घेतलं आहे. चतुर्भाव, चतुरात्मा, चतुर्मूर्ती, चतुर्बाहू आणि मग शेवटी एकपाद का म्हटलं आहे? एकाच पायाचं असं का म्हटलं आहे? त्यासाठी सगळं बघावं लागेल. चतुर्मूर्ती ही मूर्ती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न पण करतो. ही मूर्ती मानव रूपातली, सिंह रूपातली, वराह रूपातली आणि कपिल म्हणजे राक्षस रूपातली पण आहे. एक मस्तक आहे वर आणि एक मस्तकाच्या खाली ही 4 मूर्त्या तुम्हाला दिसतील, म्हणून हा चतुर्मूर्ती आहे. ही चतुर्मूर्ती बहुतेक वेळेला एखाद दुसऱ्या मंदिरातच तुम्हाला कुठेतरी बघायला मिळेल. तो विराट आहे, अव्याकृत आहे, तुरीय आहे, सूत्रात्मा आहे, म्हणून ती चतुर्मूर्ती. त्याचे 4 बाहू आहेत. 4 बाहू म्हणजे 4ही बाजूंना बाहू आहेत. चतुर्बाहू तो 4 बाहूचा आहे. तो चतुर्व्यूह आहे. चतुर्व्यूह म्हणजे काय? शरीर, छंद, वेद आणि महा अशा स्वरूपाचे त्याचे 4 व्यूह आहेत. त्याला चतुर्गती आहेत. आता सगळं 4-4 आहे बरं का. ही चतुर्गती म्हणजे 4 प्रकारच्या गती नाही, 4 वर्णाश्रमाच्या गती आहेत. आपले जे 4 वर्णाश्रम आहेत, ब्रह्मचर्य, संन्यास, संसार, संन्यास आणि वानप्रस्थ, या 4ही आश्रमांच्या गतीमध्ये असतो तो, म्हणून तो चतुर्गती आहे. तो चतुरात्मा आहे. मन, बुद्धी, अहंकार, चित्त या सगळ्या गोष्टींचा तो प्रमुख आहे. त्याच्यात चतुर्भाव आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या भावांनी तो व्यापलेला आहे. तो चतुर्वेदवित आहे. तो 4 वेद जाणणारा आहे. 4 वेद जाणणारा आहे. चतुर्मुखी आहे. सगळंच काय तर चोहू बाजूनी 4ही दिशांनी 4-4 स्वरूपातला तो आहे, पण एकपाद आहे. त्याच्या एका पायात संपूर्ण विश्व, संपूर्ण ब्रह्मांड व्याप्त. आणि हे ब्रह्मांड व्यापणं, त्याची शक्ती एवढी सगळी तुरत असेल तरी तो एका पायात व्यापतो, म्हणून तो एकपाद सुद्धा आहे. पुढचा श्लोक ऐकूया. समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिः. यातली नावं आहेत समावर्त, अनिवृत्तात्मा, दुर्जय, दुरतिक्रम, दुर्लभ, दुर्गम, दुरावास, दुरारिह. आता हे सगळं इथे पहिले 4-4 आणि इथे दूर 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 असं आहे. समावर्त म्हणजे काय? तो या संसार चक्राला चालविणार आहे. हे सगळं संसार चक्र तो चालवतो. अनिवृत्तात्मा म्हणजे सर्वत्र व्याप्त आहे. तो कुठूनच निवृत्त होत नाही, कधीच थांबत नाही. तो अनिवृत्तात्मा आहे. तो सगळीकडे व्याप्त आहे. तो जिंकायला, त्याला जिंकता येणं शक्य नाही. तो दुर्जय आहे. तो त्याची आज्ञा उल्लंघन करता येत नाही असा दुरतिक्रम आहे. त्याच्या आज्ञेचं उल्लंघन नाही करता येत. देवाची आज्ञा पाळायचीच असते. देवानं सांगितलं की ते ऐकायचंच असतं. तो दुरतिक्रम आहे. दुर्लभ आहे. सहज मिळत नाही असं कुठे.
सापडला पटकन आणि तो भेटला, आपला मित्र मिळाला, तसा रस्त्यात चालता मित्र दिसला, तसा देव नाही दिसत. तो तीव्र स्वरूपाच्या भक्तीनेच प्राप्त होतो. तडप होणी चाहिए, मनात तेवढी भावना असली पाहिजे, तेवढे त्याला भेटण्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्याला भेटण्याचे प्रयत्न म्हणजे भक्ती आहे. आणि ती तीव्र भक्तीने जो प्राप्त होतो तो दुर्लभ आहे, तो दुर्गम आहे, कळायला अत्यंत कठीण आहे आणि कळायला अत्यंत सोपासुद्धा आहे बरं का. महादेवाच्या बाबतीत म्हणतात ना, ते शीघ्रकोपी आहेत आणि आशुतोष पण आहेत. राग लगेच येतो पण शांतसुद्धा लगेच होतात. तो दुर्गम आहे, कळण्यास कठीण आहे, तो सुगमसुद्धा आहे बरं का. पण हे लक्षात ठेवायचं. तो हृदयात धारण करण्यास कठीण आहे. दिल में तुझे बसालू असं म्हणायला सोपं आहे. म्हणजे त्याला हृदयात ठेवणं आणि हृदयात कायम तसंच ठेवणं फार अवघड काम असतं बरं का. म्हणजे हो, देव माझ्या हृदयात आहे असं म्हणणारी माणसं सापडतात, पण खरंच तो हृदयात आहे का? कारण देवाचं अस्तित्व ना मुळात तुम्हाला चांगलं करून जातं. मनातल्या सगळ्या विकारांना, वासनांना, दुष्ट गोष्टींना बाजूला काढून टाकतं. त्यामुळं तो हृदयात धारण करायचा असेल तर हे सगळं बाहेर काढलं पाहिजे. एका भांड्यात पाणी पडतं आणि पाणी पडताना हवा बाहेर पडते. हवा बाहेर पडली तरच भांड्यात पाणी जातं. साधं आपल्या गाडीच्या इंधनाच्या टाकीमध्ये एअर पकडलाय असं आपण म्हणतो. टाकीने एअर पकडला की डिझेल किंवा पेट्रोल आत जात नाही का? त्यात एअर पकडलेला असतो. मग तो एअर काढावा लागतो, हवा लीक करावी लागते, मग इंधन आत जातं. तसं या हृदयात जर एअर पकडलेला असेल दुष्ट भावनांचा तर तो जात नाही, तो आत राहत नाही. काही रिकामं केल्याशिवाय काहीसाठी जागा शिल्लक राहत नाही. आणि तो एअर काढणं म्हणजे देव काढणं. म्हणून तो हृदयात वास करण्यास, धारण करण्यासुद्धा कठीण आहे. तो कुमार्गातील लोकांना संपवणारा आहे, त्याच्यावर वचक ठरणारा आहे. म्हणून कुमार्गातील लोक देवाला घाबरतात. आपल्याकडं बघा, चित्रपटामध्ये एक गोष्ट दाखवतात नेहमी, एखाद्याच्या मध्ये भूत घुसलं आहे आणि मग तो असा घट्ट हात पकडतो एक नायक त्याचा आणि मग सुरू करतो म्हणायला आपलं हनुमान चालिसा किंवा काहीतरी म्हणायला सुरू करतो. आणि मग तो माणूस तडफडतो असा प्रचंड अस्वस्थ होतो. कारण जेव्हा त्याच्या अंगात वाईट आत्मा असेल तेव्हा त्याला पकडणं कठीण जातं. म्हणून तो कुमार्गाच्या लोकांना वचक दाखवणारा आहे. पुढचा श्लोक ऐकूया. इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः. यातली नाव आहेत शुभांग, लोकसारंग, सुतंतू, तंतुवर्धन, इंद्रकर्मा, महाकर्मा, कृतकर्मा, कृतागम. शुभांग म्हणजे कल्याणकारी शरीर त्याचं आहे. त्याच्या शरीरामुळं सगळ्या जगाचं कल्याण होतं म्हणून तो कल्याणकारी आहे. तो लोकसारंग आहे, लोकांचे सार ग्रहण करणारा आहे. तो सुतंतू आहे, प्रचंड प्रपंचरूप सुंदर धागा तो निर्माण करणारा आहे. या सुंदर धाग्याचं वर्धन करणारा सुद्धा, वाढविणारा सुद्धा तो आहे म्हणून तो तंतुवर्धन आहे. जगताच्या धाग्याची वाढ करणारा आहे. आता एक गाणं मराठीतलं आपण ऐकतो, धागा धागा खंड विणूया, किंवा एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझे आयुष्याचे. हे आयुष्याचं वस्त्र विणणाराच तो आहे. तो तंतुवर्धन आहे, तो सुतंतू आहे. यातली एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे जे आहेत ना, 100 धागे दुःखाचे असं तरी फरक पडत नाही, पण जो सुतंतू आहे तो एक धागा असतो आणि हा एकच धागा त्या वस्त्राला अधिक मजबूती देत असतो. तो सुतंतू म्हणजे परमेश्वर आहे. तो इंद्रासारखे कर्म करणारा आहे, इंद्रकर्मा आहे, महाकर्मा आहे. तो पंचमहाभूताची जी सगळी कर्म आहेत तोच करतो. इंद्राची कर्म तोच करतो, पंचमहाभूताचीही कर्म तोच करतो. सगळी कर्म करून बसलेला आहे. कृतकर्मा आहे, करणारा नाही, कृतकर्मा आहे. सगळी कर्म करून बसला आहे. म्हणजे उगा देव करतो नाही, देवानं करून ठेवलं आहे सगळं. तो कृतागम आहे, तो वेदांची रचना करणारा आहे आणि वेदांची रचना करणारा तोच आहे. वेद ही देववाणी आहे. वेदांचं लिखाण नाही झालेलं, ती श्रुती आहे, ती ऐकून कळलेली वाणी आहे म्हणून ती देववाणी आहे. तो वेदांची रचना करणारा आहे. चौथा श्लोक ऐकूया.
उद्भवः सुन्दरः सुन्दो रत्ननाभः सुलोचनः अर्को वाजसनः शृङ्गी जयन्तः सर्वविद्यये. तो उद्धव आहे, सुंदर आहे, सुंद आहे, सुंदर आहे, सुंद आहे, रत्ननाभ, सुलोचन, अर्क, वाजसन, शृंगी, जयंत, सर्वविजयी. उद्धव हा उत्तम अवतारापैकीचा एक आहे. म्हणजे वेगळी उद्धव गीता आहे म्हणून तो उद्धव आहे, उत्तम अवतार आहे. तो सुंदर आहे, छान दिसणार आहे, तो सुंद आहे म्हणजे करुणाकर आहे. नुसतं सौंदर्य असून जमत नाही, नुसतं सौंदर्य असून जमत नाही, तो सुंद सुद्धा, करुणाकर सुद्धा असायला पाहिजे. सौंदर्यासोबत करुणा असेल ना तर अजून छान. तो रत्ननाभ आहे, रत्नाप्रमाणे नाभी आहे, तो सुंदर डोळ्यांचा सुलोचन आहे, तो सत्व ब्रह्म पूजनीय, ब्रह्मानी पूजन करावं असा तो आहे. तो अर्क आहे, तो याचकांचा अन्नदाता आहे, ज्याला याचक होता त्यांचा अन्नदाता आहे. तो मत्स्यावतारातला शृंगी आहे, तो जयंत आहे, शत्रूला जिंकणारा आहे, सर्वच ठिकाणी सर्वच वेळेला विजय मिळवणारा आहे. आता पुढची 4 श्लोक सलग ऐकूया. आठशेवं नाव आहे सुवर्णबिंदू. पुढे अक्षोभ्य, सर्ववांगी सर्वेश्वर, महाघृत, महागर्त, महाभूत, महानिधी. सुंदर सुवर्णबिंदू, ओंकार स्वरूप असलेला तो सुवर्णबिंदू आहे. ओंकाराच्या वरचा जो बिंदू आहे ना तो सुवर्णबिंदू आहे. कोणामुळेही तो क्षोभ पावत नाही, रागात येत नाही. उगाच कुणास तरी राग आला असं होत नाही. देवाचं वैशिष्ट्य ते उगाच तो राग येत नाही. आपणच देवाच्या नावावर राग खपवतो. तो कोणामुळेही क्षोभ पावत नाही. तो सर्व वाणींचा ईश्वर आहे, सर्ववागी ईश्वर आहे. तो महाहृदय, ध्यानात आनंदात मग्न असलेला आहे. तो महागर्त आहे, तो डोहसुद्धा आहे आणि त्याचा मोठा खड्डासुद्धा आहे, ज्याची माया मोठा खड्डा आहे आणि तो आत्ममग्नतेचा खड्डासुद्धा आहे. तो त्रिकाला बाधित आहे. तो महानिधी आहे, सर्वांचं निवासस्थान तो आहे. पुढचा श्लोक ऐकूया. यातली नाव आहेत कुमुद, कुंदर, कुंद, पर्जन्य, पावन, पनिल, अमृताश, अमृतवपू, सर्वज्ञ, सर्वतोमुख. तो पृथ्वीला आनंद देणारा आहे, या सृष्टीला आनंद देणारा आहे. तो हिरण्याक्षास मारणारा वराह आहे. म्हणजे कुमुद आहे पहिला आणि तो कुंदर आहे. कुंदर म्हणजे हिरण्याक्षास मारले ज्या वराहाने तो आहे. तो पृथ्वी कश्यपाला देणारा कुंद आहे. कुंदाने पृथ्वी कश्यपाला दिलेली होती, तो कुंद आहे. तो पर्जन्य आहे, वर्षाव करणारा आहे. तो पवित्र आहे. तो सदा प्रबुद्ध आहे, ज्याची आशा कधीच विफळ होत नाही असा तो अमृताश आहे. अमृताश म्हणजे ज्याची आशा, त्याने व्यक्त केलेली भावना कधीच विफळ होत नाही असा तो अमृताश आहे. त्याचा देह नष्ट होत नाही असा तो अमृत वपू आहे. तो सर्व ज्ञानी आहे, सर्व बाजूनी मुखे असलेला आहे. तो सगळीकडे पाहू शकतो आणि सगळ्यांना बोलू शकतो. यातला पुढचा श्लोक आता आपण ऐकूया. यातली नावं आहेत सुलभ, सुव्रत, सिद्ध, शत्रुजित, शत्रुतापण, न्यग्रोघ, उदंबर, अश्वत्थ आणि चानुरांध्रनिषुदन. म्हणजे सुलभ तो सहज साध्य आहे. आधी आपण त्याला दुर्जय म्हटलं आहे, दुर्गम म्हटलं आहे. तो सुलभ पण आहे, सहज साध्य आहे. तो सुव्रत आहे, उपभोगापासून निवृत्त आहे, त्याला उपभोगाची इच्छा असत नाही. तो सिद्ध आहे, सर्व सिद्धींनी प्राप्त आहे, सदा आपल्या कार्यासाठी सिद्ध आहे असा तो. ज्याला सिद्धी प्राप्त असतात ना, सर्व सिद्धी, सिद्धी म्हणजे काम करण्याचं कौशल्य ज्याला प्राप्त असतं तो नेहमी सिद्ध असतो. योद्धा लढाईचं सिद्धी प्राप्त केलेला असतो, तो लढाईला सिद्ध असतो. वक्ता ज्ञानाची सिद्धी प्राप्त केलेला असतो, तो बोलायला सिद्ध असतो. असा तो प्रत्येक वेळी सिद्ध आहे. तो शत्रूंना जिंकणारा आहे.
तो शत्रूंना ताप देणारा आहे, शत्रुतापण आहे. तो भूतांचं निरसन करणारा न्यग्रोग आहे. तो आकाशातूनही वर असलेला उदंबर आहे. अंबराच्या उद, तो अंबराच्या वरचाही आकाशाच्या वरचा तो आहे. तो विनाशी जगद्रूपी अश्वत्थ आहे. अश्वत्थ उलटा वृक्ष असतो बरं का, मुळ्यावर असतात अश्वत्थाच्या. तो विनाशी जगद्रूपी आहे आणि अंध्रवंशीय चानूर नावाच्या राक्षसाचा मारणारा, चानूर नावाच्या मल्लाला मारणारा तो चानुरांध्र निषुदन आहे. पुढचा श्लोक ऐकूया. यातली नावं सहस्त्रार्ची: सप्तजीव, सप्तवाहन, अमूर्ती, अनघ, अचिंत्य, भयकृत, भयनाशन. सहस्त्रार्ची म्हणजे ज्याच्या सहस्त्रावधी किरणांनी तो या सृष्टीला प्रकाशमान करतो आहे, असा सहस्त्रार्ची. यातलं सप्तजीवा हा जो शब्द आहे ना, तो 7 जीवा आहेत. आणि या 7 जीवा कोणकोणत्या आहेत? 1 काली, 2 कराली, 3 मनोजवा, 4 सुलोहिता, 5 धूम्रवर्णा, 6 स्फुल्लिंगिनी, 7 विश्वरुची. तो 7 जिव्हा असलेला आहे, तो सप्तैधा आहे, 7 ज्वाला असलेला आहे, तो 7 वाहन आहे, 7 घोड्यांचे वाहन करणारा आहे, तो अमूर्ती आहे, निराकार आहे, तो अनघ आहे, निष्पाप आहे, अचिंत्य आहे, चिंतनाने न करणारा आहे, अचिंत्य चिंतनाने न करणारा आहे, तो भयकृत आहे, दुष्टांना भयभीत करणारा आहे, तो भयनाशन आहे, तो सर्वांचे भय पळविणारा आहे. मग तो जर भयनाशन असेल तर या भयनाशनाची प्रार्थना करून आपण आपल्या आयुष्यातील भय का बरं पळवून लावायचं नाही? म्हणून आपण सगळे भयनाशनाची प्रार्थना करूया की देवा आमच्या आयुष्यातलं भय पळवून लाव. नमस्कार.